सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत टाकरखेडचे मूळ रहिवासी असलेले एक गृहस्थ आहेत, ज्यांना समर्थ लहानूजी बाबांचे बरेचसे अनुभव आहेत. त्यांचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. काकाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानू. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव जयकुमार नथुजी नेवारे, राहणार टाकरखेडा, तहसील आर्वी, जिल्हा वर्धा. तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आले ते सविस्तर सांगा. सगळ्यात आधी लहानपणापासूनचे. लहानपणापासून माझं वय कमी जास्त त्यावेळेस मी ज्यावेळेस इथे आलो, माझ्या वडिलाचं प्रॉपर गाव हे दुर्गवाडा म्हणून होतं. दुर्गवाडा होय का? हां, बरं. तर मग इथे माझे वडील 1965 साली इथे टाकरखेडा आले. बरं. ते कोणासोबत आले माहिती नाही. हो. आणि त्यावेळेस मी वर्ध्याला शाळेत शिकत होतो. असं का? हो. तर मला हे माहिती नाही का माझे आई वडील इथं टाकरखेडला राहायला आले. हो काय? हो. तर हे कसं तरी माहीत झालं. एकदा अशी घटना घडली की ते साल असेल कमी जास्त 68-69 साल असेल. बरं. अंदाजे. हो. तर तिथे एक आम्ही ज्या शाळेत शिकत होतो, लोकविद्यालय म्हणून आहे गोलप्लॉटमध्ये, आहे ना. लोकविद्यालयामध्ये शिकत असताना आम्ही तिकडनंच आलो रेल्वे स्टेशनकडनं. आणि तिथं अन्नपूर्णा लॉज म्हणून होता आणि तो आता बंद पडलेला आहे. बरं. तर तिथं आम्ही पाणी प्यायला आलो होतो. तर तिथे एक असा जसे त्यावेळेसचे पोलीस लोक जे होते, पोलिसाच्या विषयात होता. बरं. आम्ही पाणी वगैरे पेलो आणि त्या पोलिसांनी मला डायरेक्टच म्हटलं, म्हणे मी किती वेळचा तुझी वाट पाहून राहिलो, तर तू अजून आला नाही, असं नाही तसं नाही. तर म्हणे आम्ही विचार करू. म्हटलं बाबा हे साहेब लोक आपल्या परिचयाचे नाही, अनपरिचित आहे, हे कसे काय कोणाला म्हणून राहिले. आम्ही पाहू म्हणून त्याच्या इकडे, त्या साहेबाच्या इकडे मोठं आम्ही पाहून राहिलो. 5-6 लोक पोरं होतो आम्ही. तर माझ्यावर मला असं म्हणे की बाबा मी तुलाच म्हणून राहिलो. काय झालं साहेब, कोणता गुन्हा घडला, काय झालं? नाही म्हणे गुन्हा नाही, काही नाही म्हणे, तुला तुझ्या वडिलांना बोलावलं. माझ्या आई वडिलांना म्हटलं बा माझ्या कुटुंबात कोणी पोलीस नाही, कोणी माम्याच्याही कुळात नाही, हा पोलीसवाला कसा काय म्हणते. बरं. तर मी थोडा विचारात पडलो. विचार करू नको म्हणे, लवकर चाल, बोर्डिंगमध्ये राहायचं म्हणे तू. म्हटलं हो चाल म्हणे बोर्डिंगवर. असं का? बोर्डिंगवर गेलो. तिथं कपडे लत्ते ठेवले. बरं. शाळेतले पुस्तक होते ते आपल्या पेटीमध्ये ठेवून दिले आणि त्याच्यासोबत लवकर निघ असे करे. मग तिथून आलो. तिथून आल्याच्यानंतर आम्ही दोघंच जण होतो, तो पोलीसवाला आणि मी. आम्ही दोघं येताना चाललो. साहेब तुम्हाला कसा निरोप आला मी विचारू, पण तो काही असं सांगायचं असं तसं नाही ना म्हणे, तुझ्या वडिलांनाच पाठवलं म्हणे मला का माझ्या पोराला घेऊन ये, म्हणून मी आलो त्याच्यासोबत. येता आम्ही वर्धेवरून आर्वीची गाडी घेतली, एस टी होती. त्यावेळेस आर्वीला उतरलो. येतेवेळी संध्याकाळ झाली. याच्यानंतर मग तिकडे येताना काहीच नव्हतं. मग यांनी सीधं पोलीस ठाण्यात नेलं तुम्हाला. हो. तिथं बस म्हणे, मला भीती वाटते तिथं. बाबा आपण कधी पोलीस ठाण्यात आलो नाही, काही नाही, कसे काय आलो. तर इथं भेऊ नको म्हणे, तू चल म्हणे माझ्यासोबत. मग हिंमत बांधून त्याच्यासोबत आलो. रात्रीची वेळ झाली होती. तर समोर ते मागं मी भेऊ नको राहाय आणि ते बिलकुल हे गायब झाल्यासारखं. साहेब या ना, ना मी तुला माणूस था, घेऊ नको, असं तसं करून मग इथं आलो. तर इथं वाजले असं आम्हाला यायला कमीत कमी आता 11-12च्या नंतरचाच टाईम झाला असेल रात्रीचा. मग आलो तर माझे आई वडील दिसलेच इथे. अरे बाबा तू कसा आला, काय आला, असं तसं. मग चालला म्हटलं साहेब तुम्ही. नाही म्हणे मी येतो म्हणे नंतर, तू जाय म्हणे, ते तिथं तू आई वडील आहे. मग आमची आई स्वयंपाक करून राहिली होती त्या कोपऱ्यावर. आता तिथे स्लॅब वगैरे, अगोदर स्लॅब होता पण मोकळं वातावरण होतं त्याचं. तर मग मी विचारलं तू कसा आला एवढ्या रातचा, असं तसं. म्हटलं एका साहेबांना आणलं. म्हटलं पोलीस आले होते, तुम्ही सांगितलं होतं म्हटलं काही सांगितलंच नाही म्हणे बा कोण काय माहीत. मग माझे वडील पाहायला आले, मी पाहायला आलो. पोलीस दिसेच नाही. कुणीकडे गेला ना काय गेला काय हे माहिती. म्हणजे तुम्हाला पहिला अनुभव बाबाजीचा. दुसऱ्यांदा असं शाळेतून रागाने निघून गेलो होतो. 5 वर्ष गायब होतो मी. बरं.
बाबाजीने दृष्टांत दिला होता. इकडे तिकडे तू हिंडू नको. बरेचसे पैसे खर्च केले माझ्यासाठी बुड्यानं. बरं. गाड्या स्पेशल करून घेऊन गेला. ज्याला माहीत आहे त्याला घेऊन. हो. तर एक वेळा काय बुड्याला दृष्टांत झाला काय माहीत. डायरेक्ट मी जिथं होतो नाशिकले, हो. तर नाशिकलाच बुडा आला होता मग. असं काय? हो, तिथून आलो त्यावेळेसपासून या महाराजांच्या सानिध्यात राहिलो. आणि त्यांचे ते हयातीत असताना कसे 4-5 वर्ष भेटले म्हणले पाहायला महाराज. बाबाजीचे. हो, जास्त दिवस नाही, सानिध्य नाही मिळालं. हो. तेव्हापासून मग इथंच आपला स्थायिक झालो आम्ही. स्थायी झाले. हो. आणि आता तुम्ही कुठल्या प्रकारची सेवा देता इथं संस्थांमध्ये? इथं आता जसे अगोदर आम्ही ध्यान करू, प्रार्थना करू. हो. हो, सकाळी इथे मंडप वगैरे आहेत अगोदर. आता हे मोठे मंडप आहेत. हो. त्यावेळेस दुसरेच मंडप होते. असं. त्यावेळेस आम्ही तिथं वखरा लागे. हो. ते मोठे मोठे ढेकलं तिथं. हो. ते त्याले मोगरे आम्ही बारीक कोलो पाणी टाकून सडा सारवण जे म्हाताऱ्या होत्या 5-6 म्हाताऱ्या होत्या त्या आम्हाला मदत करू लागे. म्हणजे उत्सवामधली सेवा तुमची बरेच दिवसाची सुरूच आहे. तिथे लिंकच लागले. लिंकच लागली. बाबाजींना सांगलं बस तुम्हाला. बस बस. आणि जो तो हवालदार होता त्यावेळेस आणून देणारा तुमचा त्याबद्दल काय समज झाला आहे? म्हणजे कोण असावे बा? मग नंतर मग आमचे वडील सांगितलं का ते कोणी इतर कोणीच नाही आहे. बस बाबाजीचा. बाबाजीचा. तुम्हाला सांगताना गहीवरून आलं तो प्रसंग सांगता. बरोबर. समजतं स्वतः. हो. तर काकाजी, तुम्ही जे काही समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव तुमच्या जीवन प्रवासातील सांगितले आणि तुमच्या कार्याची या सेवेची दखल यावर्षीच्या जयंती उत्सव 140व्या जन्मोत्सवामध्ये जवळपास एकूण 118 सेवेकऱ्यांचा सत्कार इथे झाला. ज्या सेवेकऱ्यांनी बाबाजीच्या काळात बाबाजीची सेवा केली, अन्य कारणास्तव सेवा केली, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सेवा केली, अशा लोकांची दखल घेतली. आणि त्या सेवेकऱ्यामध्ये तुमचा सुद्धा एक चांगल्या रीतीचा सत्कार इथे संस्थांनं केला म्हणण्यापेक्षा बाबाजीनं केला. कार्याची दखल घेतली. आमचे वडील पण इथं पालखीचे हाट दर सोमवारला आणायचे. हो. पाणी राहो पाऊस राहो काही असो, सोमवार म्हणजे सोमवार. पिढीजात सेवा आहे तुमची बाबाजीच्या काळापासूनची. तर याबद्दल वडील गेल्याच्या नंतर मी काही दिवस केलं. हो. काही दिवस करता करता मग कसं नाही जुळलं. हो. बरोबर. त्यापासून मी टाकल्यासारखं केलं असं म्हणा. हो. काही हरकत नाही. बरोबर. तर दुसरी सेवा तर नाही. मग आता स्वयंपाक मदत करा आहे. तुम्ही अविरत कार्यरत होता. आदल्या 2 दिवसाच्या आधीपासूनच तिथं होते. सप्ताहभर असल्यासारखे होते. तीर्थ बसलं त्या दिवसपासून. हो, आहे. तुम्ही सगळे लोक चांगली टीम आहे तुमच्या गावची. जितकं पण होते आमच्या एवढं करतो. व्यवस्थित आहे. तर तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातील अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.